देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बजेट जे आहे ते बजेट सादर केलेलं आहे आणि या बजेटवर बोलण्यासाठी बुलढाणा येथील वरिष्ठ पत्रकार आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि आजच्या बजेटमध्ये काय काय प्रावधान करण्यात आलेले आहेत त्याबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज बजेट सादर करण्यात आलं आहे, काय नेमकं वाटतंय? मागच्या बजेटपेक्षा हे बजेट चांगलं आहे, काय सांगा? या वर्षीचं जे बजेट सादर केलं आहे मोदी सरकारने किंवा निर्मला सीतारामन यांनी सगळ्यात मोठा म्हणजे अर्थसंकल्पामध्ये टॅक्सचा सर्वात मोठा फायदा सामान्य वर्गाला होईल असं बजेट सादर केलेलं आहे। महिन्याला 1 लाख रुपये म्हणजे वार्षिक 12 लाखापर्यंतची मर्यादा करमुक्त केलेली आहे। याशिवाय TDS मध्ये सूट दिलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या करामध्ये 50% जी 50,000ची मदत होती ती 1 लाखापर्यंत दुप्पट केलेली आहे। महिलांच्या आर्थिक विकासासाठी विविध कर्ज योजना आणलेल्या आहे। असे विविध प्रामुख्याने 10 मुद्दे या बजेटचे प्रमुख आहे। त्याच्यामुळे हे एकदम अर्थसंकल्प गेल्या मोदी सरकारच्या पूर्वीच्या 2 टर्मपेक्षा एकदम वेगळं बजेट आहे आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारं बजेट आहे असं मला वाटतं। निश्चितच सर्वसामान्यांना दिलासा देणारं हे बजेट आहे असं मत या ठिकाणी पत्रकार राजेश डिडोळकर यांनी व्यक्त केलं आहे। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी रणजित सिंग राजपूत सर आहेत, ते देखील वरिष्ठ पत्रकार आहेत। सर, काय सांगाल, आजचं जे बजेट आहे या बजेटबद्दल आपलं मत काय असणार? पहिल्यांदा मला असं वाटतं 2014 नंतर कुठलं तरी बजेट की जे आर्थिक सुधारणेला घेऊन खूप मोठा प्रभाव करणार आहे, म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबाला लक्षात घेतलं गेलं आहे, ही महत्त्वाची बाब आहे। पण हे करत असताना ठीक आहे, 12 लाखापर्यंतचं जे करमुक्त केलं आहे तो भाग वेगळा आहे। पण 2 गोष्टी मला प्रामुख्याने अशा वाटतात की औषधांवरचा जो GST आहे, मेडिसिनवरचा, आणि त्याच्या ज्या किमती वधारलेल्या आहेत खूप साऱ्या, म्हणजे मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये जवळपास खूप सारं म्हणजे 25% 50% औषधीच्या किमती वाढलेल्या आहेत। आणि औषधी या सर्वसामान्यांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप आवश्यक आहे। या सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांना त्या औषधींचा फायदा, मेडिसिन म्हणजे तुम्ही उपचारामध्ये तुम्ही एखाद्याला फायदा द्याल, उपचारामध्ये एखादी योजना त्याला मिळून जाईल, पण मेडिसिनमध्ये काय? तर मेडिसिनचे आहेत त्याचं जे GST त्याच्यावरचं आहे, त्याच्या ज्या वाढलेल्या किमती आहेत त्याच्यावर एक मोठा निर्णय घेणं खूप आवश्यक होतं। आणि सेकंड थिंग मला अशी वाटते की पत्रकारांसाठी एक चांगल्या सुविधा या अर्थसंकल्पामध्ये आवश्यक होत्या, जेणेकरून म्हणजे पत्रकारांना हा रेल्वेमध्ये सूट होती आतापर्यंत, पण पत्रकारांना आता रेल्वेमधले सूट जी आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण म्हणतो आणि पत्रकारांना तुम्ही दुर्लक्षित करता एखाद्या बजेटमध्ये, हे मला आवडलेलं नाही आहे। एक सर्व पत्रकारांच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की आता नाही पण किमान काही येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने पत्रकारांसाठी एक चांगल्या काहीतरी सुधारणावादी काहीतरी गोष्टी योजना आणाव्यात। आणि सेकंड थिंग, औषधांच्या बाबतीत एक चांगला निर्णय त्यांनी घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतं। निश्चितच सर, मागच्यापेक्षा हे बजेट जे आहे ते कोणी चांगलं म्हणतंय, कोणी त्याला अजून व्यवस्थितरित्या आणखीन करायला हवं होतं असं बोललं जात आहे। परंतु जे विद्यार्थी आहेत आणि जे शेतकरी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये देखील अर्थसंकल्पामध्ये काही विशेष यावेळेस योजना राबवण्याचं सांगण्यात आलेलं आहे, कसं बघता? काय आहे की या हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने काढून टाकायचं, हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। पण किमान असं तरी वाटतं की 12 लाखाची जी मर्यादा केली त्याच्यामुळे करमुक्त जे केलं आहे ते ठीक वाटतं। पण शेतकऱ्यांच्या हमीभावाचं काय आहे? शेतकऱ्यांच्या हमीभावाचा तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे। विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचं काय आहे? विद्यार्थ्यांना आता वेगवेगळ्या ज्या CBSE पॅटर्न येत आहे सगळ्या येत आहे, आणि गरीब विद्यार्थ्यांचं जे शिक्षण म्हणजे ते तरी RTI अंतर्गत जे 25% जे होतं ते पण तो निर्णय पण मागे घेण्यासाठी सरकार खूप तयारच आहे, पण कोर्टात काही जण गेल्यामुळे तो थांबलेला आहे। म्हणजे तुम्हाला नेमकं पिढीला घडवायचं आहे की नाही, शिकवायचं आहे की नाही, गरीब विद्यार्थ्यांचं काय करायचं आहे, शेतकऱ्यांचं काय करायचं आहे, या दृष्टिकोनातून काहीतरी ठोस निर्णय आवश्यक आहे, काहीतरी निर्णय धोरणात्मक या ठिकाणी होणं आवश्यक आहे, ते होताना दिसत नाही। निश्चितच तर आपल्यासोबत चंद्रकांतजी बर्दे आहेत, त्यांचं देखील मत आपण या ठिकाणी घेणार आहोत। पत्रकार आहेत, वरिष्ठ आणि विश्लेषक आहेत। सर, काय सांगाल, आजचं जे बजेट सादर करण्यात आलं आहे या बजेटमध्ये काय वाटतं तुम्हाला, नवीन काय? या बजेटमध्ये विशेष म्हणजे सरकारने एक गोष्टीवर भर दिलेला आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये 36 अशा औषधी आहेत की त्यांनी करमुक्त केलेले आहेत
आणि यामुळे सर्वसामान्य जो गरीब वर्ग आहे यांना निश्चितच त्याचा दिलासा मिळणार आहे. आणि दुसरा एक खंत अशी वाटते की बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव जालना जो रेल्वे मार्ग आहे ते बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ते घोषणा केलेली होती. गेल्या 2 दशकापासून हा रेल्वे मार्ग अजूनही तसंच पेंडिंगमध्ये आहे. त्यामध्ये 50% वाटा हा राज्य शासनाचा असतो आणि 50% वाटा हा केंद्र शासनाचा असतो. परंतु या बजेटमध्ये त्या 50%चा वाटा अद्यापर्यंत केंद्र शासनाने घेतलेला नाही दिसत. हा जर कधी घेतला असता तर या बुलढाणा जिल्ह्याचा एक तो सर्वात मोठा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असता. शैक्षणिक बाबतीत काही असं शासनाने धोरण घेतलेलं आहे की ते खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी पोषक आहे, मान्य करावं लागेल. शिक्षणाबाबतीत केंद्र सरकारने फार चांगल्या योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचं त्यांचं मोबाईल असेल, लॅपटॉप असेल आणि डिजिटलकडे शासनाने भर जास्त दिलेला आहे. मला वाटतं एकंदरीत हा जो बजेट आहे तो गरीब वर्गातील टप्प्यासाठी लाभदायक पण आहे आणि करदात्यांसाठीही फार पोषक असं एक बजेट या ठिकाणी केंद्र शासनाने दिलेलं आहे. निश्चितच तर जे कर भरणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा यावेळेचा जो बजेट आहे तो दिलासा देणारा आहे आणि शेतकऱ्यांसंदर्भात देखील ज्या काही योजना या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहे, काही योजना आणखीन त्यात यायला हव्या होत्या असं देखील मत या ठिकाणी व्यक्त होत आहे. तर कही खुशी कही गम अशा पद्धतीचं हे बजेट जे आहे सादर झालं असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.